साधारणतः तुम्ही इंजिनिअरिंग केलं आणि स्पर्धा परीक्षेकडे वळला, बऱ्याचशा मुलांचं असं होतं की काहीतरी आयुष्यात वेगळं करायचं असेल ते काहीतरी वेगळं करतात आणि तिकडे जातं. तर हल्लीच्या काळामध्ये थोडेसे पालक जागरूक व्हायला गोल सेटिंग नावाचा प्रकार झाला की लहानपणापासून त्या मुलाची आवड काय आहे. तर याबद्दल तुम्ही पालकांना काय मार्गदर्शन कराल की कशा पद्धतीने त्याला ट्रॅक दिला पाहिजे? निश्चितच ही खूप चांगली उपलब्धी आहे की म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थी किंवा आपल्या पाल्याचा नेमकं इंटरेस्ट कशामध्ये आहे हे जर आपल्याला अगोदरच कळालं आणि त्या पद्धतीनं जर आपण आपल्या पाल्याला व्यवस्थित त्या दिशेनं आपण जर त्याला बॅकअप केलं तर निश्चितच त्या क्षेत्रामध्ये त्याची प्रगती त्याच्या मनासारखी घडून येते, जेणेकरून त्याला त्या क्षेत्रात जायचं आहे. म्हणजे काय होतं की कामामध्ये आवड निर्माण करण्यापेक्षा जर आवडीचं काम मिळालं तर निश्चितच कुठलीही व्यक्ती चांगल्या प्रकारे त्याचा जो काही परफॉर्मन्स समजण्यासाठी देणं आवश्यक आहे ते देत असते. परंतु माझ्या मतानुसार असं आहे की हे सगळ्यांना शक्य होत नाही. कारण जनरल आपल्याकडे ट्रेंड असा आहे की अकॅडमी म्हणजे तुम्ही एकदा चांगलं चालायला बोलायला लागलं की अकॅडमिक तुमचं सुरू होतं आणि डिग्री डिप्लोमा किंवा अजून काय पोस्ट ग्रॅज्युएशन आणि त्याच्यानंतर तुमची जी काही स्पर्धा आहे ती किमान स्पर्धा संपून तुम्ही जास्त स्पर्धेकडे जाता आणि त्याच्यानुसार मग बऱ्याच ठिकाणी असं होतं की जॉब मनासारखा नाही किंवा सातत्यानं त्याच्यामध्ये आपल्याला बदल करावे लागतात. ह्या अशा गोष्टी घडत जातात. मला असं वाटतं की जॉब कमी असणं आणि त्याच्यासाठी मागणी किंवा रिसोर्स आणि रिसोर्स पर्सन याच्यामधला जो गॅप आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि प्रत्येकाला असं मला वाटत नाही की मनाप्रमाणे करिअर करण्याची संधी मिळत असेल. आणि कसं आहे की कुठलं ध्येय आपण ठेवायचं हे समजा विद्यार्थी म्हणून त्यांना त्या वयामध्ये तेवढंसं शक्य असतंच असं मला वाटत नाही. मात्र पालकांचा सुद्धा त्यांचा जो काही अनुभव आहे व्यक्तिगत आहे किंवा इतरांकडून जे काही शेअर केलेलं आहे आणि आपल्या मुलाचं इंटरेस्ट कुठल्या पद्धतीनं आहे याच्यात जर चांगलं होत असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे. परंतु मला असं वाटतं की सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतातच असं नाही. काही आपण इतरांकडून जाणून घेत असतो किंवा नेमकं कोणीतरी यशस्वी झालं त्याच्याकडून आपण माहिती घेत असतो. काही तशा प्रकारचे इन्स्टिट्यूट आहेत ते चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात त्याच्याकडून आपण माहिती घेत असतो आणि आपण आपल्या पाल्याला त्या पद्धतीने घडवत असतो असं मला वाटतं.